मूलवासीय जनतेला माझं खूप खूप अभिनंदन आणि आभार आहे। आमचे मार्गदर्शक ज्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही निवडणूक लढविली असे आमचे मार्गदर्शक श्री संतोष भाऊ रावत आणि ज्यांच्या आमच्या पाठीवर हात होता असे आमचे खासदार प्रतिभाताई धानोरकर आणि विजयजी वडेट्टीवार, ज्या महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेता आणि माजी आमदार देवरावजी भांडेकर आणि आमचे मित्र राकेश भाऊ रत्नावार आणि माझी सौभाग्यवती पत्नी सौ एकता प्रशांत समत, हिला तुम्ही भरभरून मतांनी जे नगराध्यक्ष बनवलं, ये कांटों का ताज है, हम इसे पहनकर मूल की जनता का जितना विश्वास हम अपने ऊपर कर सकते हैं, आपने जो विश्वास दिया है वो विश्वास को हम कभी तड़ा नहीं जाने देंगे। और जो हमारे ऊपर जो आपने विश्वास रखा है, या धमक्यांच्या वचना जो वचन देत होते भाऊ आणि जे धमकी देत होते याला घाबरून आपण जे आजपर्यंत 12 वर्ष नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून दिलात, त्या नगरसेवक आणि नगराध्यक्षांचा कंटाळून आपण आज प्रामाणिक 18 नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून दिला आहे। तुम्ही जो आमच्यावर विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही। 5 वर्ष प्रामाणिक काम करून दाखवणार। आमच्या पाठीवर आदरणीय विजूभाऊ आणि संतोष भाऊ रावत यांचा हात आहे, हे विसरता कामा नये। जो आम्हाला 15-20 वर्षाचा अनुभव आहे त्या अनुभवाच्या आधारे आम्ही कुठल्याही विकासामध्ये कमी पडू देणार नाही। मूलच्या जनतेला 5 वर्ष न्याय देण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करू। तुम्ही आम्हाला आवाज द्या। जर आम्ही तुमच्या पाठीशी आलो नाही तर आमचे राजीनामे तयार आहे। आम्ही सर्व एकत्र आहो आणि एकत्र राहून 5 वर्ष काम करून दाखवू, हा माझा विश्वास आहे। अरे मोठमोठे आश्वासनं दिली, मोठमोठे बांधकाम केले, अरे काय केलं बांधकाम करून एवढ्या लोकांचा तुम्ही विश्वास जिंकू शकला नाही? अरे जेवढा लक्ष तुम्ही पक्षाकडे दिले ना त्यापेक्षा अर्धा लक्ष जर तुम्ही नगरसेवक आणि नगराध्यक्षाकडे दिले असते तर ही वेळ आली नसती। अरे तुम्ही नुसता आदरणीय विजूभाऊ यांची एंट्री झालेली आहे आणि आपण सर्वांनी त्यांचा जोरदार सन्मान झाला पाहिजे हे मी नगराध्यक्षाच्या वतीने वचन देत आहे। जर तुमच्याकडे तुमच्या जर चेअर जर नसतील तर मी माझ्याकडून तुम्हाला 50-50 खुर्च्या तुमच्या ऑफिस मध्ये पाठवतो। माझ्या मूल नगरातील नागरिकांना आल्यावर जर मान सन्मानाची खुर्ची जर मिळाली नाही तर तुम्ही आणि मी आहो। आम्ही आता विजूभाऊ आलेले आहेत आणि यानंतर बरेच वक्ता बोलणार आहेत, त्यासाठी मी इथेच थांबतो आणि मूलवासीय जनतेचे खूप खूप आभार व्यक्त करतो। धन्यवाद।